रायगडच्या पालकमंत्री पदावरनं महायुतीत सुरू झालेली रस्सीखेच काही थांबता थांबत नाहीये। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनही पक्ष रायगडच्या पालकमंत्री पदासाठी कमालीचे आग्रही आहेत आणि अशातच भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं ही मागणी शिवसेनेकडनं केली जाते। पण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे नेते निर्णय नेमका काय घेणार याची उत्सुकता असेल। भरत गोगावलेंना पालकमंत्री करा। आज देखील माझी मनापासूनची हीच इच्छा आहे की भरतशेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजे। सामंतांच्या मागणीनं महायुतीत जुंपणार। झेंडावंदनाचा मान देखील भरतशेठ गोगावलेंनाच मिळावा ही आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राहणार आहे। ध्वजारोहणाचा मान कुणाला मिळणार? महायुती सरकार सत्तेत येऊन 9 महिने होत आले असले तरी महायुतीत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही। रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरेंच्या नावाची घोषणा झालेली असताना शिवसेनेच्या विरोधामुळे या निर्णयाला स्थगिती दिली गेली। रायगडचं पालकमंत्रीपद आपल्याच पक्षाला मिळावं अशी मागणी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी लावून धरली आहे। स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं। या पार्श्वभूमीवर रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठी मागणी केली आहे। झेंडावंदनाचा मान देखील भरतशेठ गोगावलेंनाच मिळावा ही आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राहणार आहे। रायगडचं समीकरण बघितलं तर जास्त आमदार हे शिवसेनेचे आहेत, तरी देखील पालकमंत्रीपद इतक्या वेळ का रखडलं, काय नेमकं कारण आहे? आता पण जर का पाहायला गेलं तर शिवसेनेच्या आमदारांनी आग्रही मागणी ठेवली आहे की आपले आमदार एका ठिकाणी जास्त आहेत, त्यामुळे आम्हाला पालकमंत्रीपद। आजही वैयक्तिक एक शिवसैनिक म्हणून आणि शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ता म्हणून आज देखील माझी मनापासूनची हीच इच्छा आहे की भरतशेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजे। रायगडच्या राजकारणात शिवसेनेचे आमदार विरुद्ध तटकरे कुटुंब असा सामना यापूर्वीही रंगलाय। रायगडच्या पालकमंत्री पदावरनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावलेंनाच मिळावं अशी मागणी स्थानिक शिवसेना आमदारांनी वारंवार केली आहे। ठीक आहे, आता प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करणार, त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे। परंतु आम्ही मगाही सांगितलं, जे काय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही आमचे सहकारी मंडळी हे जे काय बसून निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। मगाशी आपल्याला कल्पना दिलेली आहे आणि आमचे आमदारच नाही आहे, परंतु आमचे भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार, आम्ही, रायगड जिल्ह्यातली जनता यांची मागणी आहे, यांची भावना आहे। याच्या पलीकडे बाकी जे निर्णय घेणारे आहेत ते मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील तो आम्हाला शिरसावत असेल असं वाटतं आहे की आता हा 15 ऑगस्टला 10 दिवस आपण बोलतो आहे ते बरोबर आहे। या 10 दिवसाच्या अगोदर काही नाही काहीतरी योग्य निर्णय होईल असं आम्हाला दिसतं। शिवसेनेचे नेते पालकमंत्री पदासाठी आग्रही असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला दावा सोडलेला नाही। तुम्ही काळजी करू नका पत्रकार मित्रांनो, ज्यावेळेस आम्हाला म्हणजे राज्याच्या प्रमुखांना रायगड आणि नाशिक हे पालकमंत्री पदाचं जाहीर करायचं आहे, तो सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो। मुख्यमंत्री योग्य वेळी ते जाहीर करतील म्हणून कुठलंही काम थांबलेलं नाहीये। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आता महायुती सरकार कोणता निर्णय घेणार आणि ध्वजारोहणाचा मान कुणाला मिळणार याची उत्सुकता असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।